थेट जाऊयात नागपूरमध्ये। त्या ठिकाणी पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। आपण ही नागपूरमधली दृश्य बघतोय कशा पद्धतीने पेपर फुटी संदर्भात आता त्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलन केलं जात आहे। तर नागपूर पीएचडी फेलोशिप पेपर फुटी प्रकरणी सध्या नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं आपण बघतोय। ही थेट दृश्य नागपूरमधली आहेत। अखिल भारतीय विद्यार्थ्यांकडून आंदोलन केलं जात आहे। नागपूर, पुणे, संभाजीनगर या केंद्रांवरती पीएचडी फेलोशिप पेपर फुटीचा प्रकार घडला होता आणि त्या अनुषंगानेच आता हे आंदोलन केलं जात आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या जात आहेत। कल्पना, आपण बघतोय आता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। नेमकी काय भूमिका आहे विद्यार्थ्यांची? काल जर आपण पाहिला तर पेपर फुटी झालेली होती। पेपर दिले होते त्याच्या विरोधामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदांनी सेंटरवरती जाऊन देखील त्यांनी आंदोलन केलं होतं। तेव्हा विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती, पोलिसांनी मारहाण केली होती। त्याच्या विरोधामध्ये आता सत्ताधारी पोलीस तिकडे घेराव ते करणार आहे। त्यासाठी ते सगळे कार्यकर्ते जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आलेले आहे, जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू होईल अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। कल्पना, आपण बघतोय आक्रमक असा पवित्रा विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलाय। त्या ठिकाणी कोणती कारवाई किंवा कोणती आश्वासन देण्यात आलंय का कोणाकडून की कारवाई केली जाईल किंवा नेमकं काय आहेत आता सध्याचे अपडेट? अजून तरी कार्यकर्ते जे आहेत ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते पोलीस स्टेशन जे आहे त्याच्या बाहेर आलेले आहेत, पण अजून आतमध्ये गेलेले आहेत। त्याच्यामध्ये कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। त्यांना लेखी जे आहे ते पोलिसांकडून हवं आहे, माफीनामा हवी आहे, तोपर्यंत ते इथनं हटणार नाही अशी त्यांची भूमिका आहे। आता ते कार्यकर्ते आंदोलन जे आहे ते आपण बघू शकतो की पोलीस स्टेशनच्या बाहेर कार्यकर्ते आंदोलन करत आहे। इथेच ते कार्यकर्ते उभे आहेत। त्यानंतर पोलीस माफी मागतात का, काय पवित्रा घेतात ते बघावं लागेल, पण अजून तरी पोलिसांकडनं काही आलं नाहीये। त्याचा लेखी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत इथनं जाणार नाही असा पवित्रा जो आहे तो या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। नक्कीच कल्पना, तू या संपूर्ण घडामोडींवरती अशीच लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट या संदर्भातले तुझ्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।